जामनेरचे संजय दादा आता गिरीश भाऊंकडे आले. म्हणजे आता गिरीश भाऊ काय करणार तर गरुड झेप घेणार. संजय गरुड शालार्थ आयडी घोटाळ्यामधला मुख्य आरोपी, भाजपचा नेता, एसआयटीने पकडलेला आहे आणि आता पोलीस कोठडीत आहे. म्हणजे जे असे नेते आहेत, जे दादा आहेत, जे विरोधातले आहेत, त्यांना शुद्ध करण्यासाठी काय करायचं? भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं. मग संकटमोचक गिरीश महाजन यांनी अनेक ठिकाणी जसे दिवे लावले तसं जामनेरच्या राजकारणामध्ये सुद्धा दिवा लावला. संजय गरुड पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादी मधले यांना काय केलं? 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. 2009 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय गरुड विरुद्ध गिरीश महाजन अशी लढत झालेली. मग आता विरोधक संपवायचा आहे. मग त्याला पेढा दिला पाहिजे, गळ्यामध्ये त्याचा हात टाकला पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे त्याला. आता नशीब, उपकार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेवर असं करत आता ते संजय गरुड अटक झाली. मला काही फारशी माहिती नाही आणि एसआयटी वगैरे काय करायचं ते करतील असं मुळू 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 गिरीश महाजन बोलले. एकूण काय माहिती का? महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी लाच सोडलेली आहे. म्हणजे कोट्यवधी रुपये घ्यायचे, खोके घ्यायचे, इकडं तिकडं जायचं, मस्त मजा करायची. शिक्षण क्षेत्राविषयी आज महाराष्ट्र नाही राष्ट्रामध्ये काय बोललं जात आहे, जेन झी काय विचारतीये. आणि मग अशा 200च्या वर शाळा अशा आहेत जिथं असा घोटाळा झालेला आहे. घोटाळा किती रुपयांचा आहे? असू शकतो 3,000 कोटी रुपयांचा घोटाळा असू शकतो. हा शालार्थ घोटाळा हे कुणी म्हटलंय? दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. हे विशेष, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आता कोण कोणत्या पक्षात आहे आणि काय आहे हे न बघता जर अशा अटक होत असतील तर देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं पाहिजे. मग आता देवेंद्र फडणवीस यांनी अजून एक गोष्ट ऐकली पाहिजे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि इतर अनेक संघटनांनी मागणी केलेली, हे जे शालार्थ आयडी घोटाळा आहे आणि इतर जे घोटाळे आहेत, पोषण आहार, वसतिगृह, अमुक तमुक प्रचंड मोठे घोटाळे आहेत, याविषयी श्वेत पत्रिका काढा, व्हाईट पेपर काढा. तो देवेंद्र फडणवीस हे काढणार का? आणि आता ते दादा भुसे नावाचे एक शिक्षण मंत्री आहेत सध्याचे, ते काय करणार आहेत? या एकूणच विषयी आपण थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सरकारी वेतन पाहिजे असतं आणि ते वेतन म्हणजे आयुष्यभर काही चिंता करायचं कारण नाही आणि अगदी आयुष्य संपल्यानंतर सुद्धा आपला वारस त्याला देखील पेन्शन मिळणे. आणि मग आपण वर्गात न जाता, न शिकवता जर आपल्याला शालार्थ आयडी मिळाला तर हे वेतन सुरू होईल. मग त्यासाठी आपण 20 काय 30 लाख रुपये देऊ आणि संजय गरुड सारख्या हरामखोर दलालाच्या माथी मारू. आता हा जो दलाल आहे हा जामनेर तालुक्यातल्या सिंदुर्णी गावचा आहे. तिथं त्याची शाळा आहे, शिक्षण संस्था आहे, त्याचा तो प्रमुख आहे, वय 67 आहे. पण यांनी एका दिवसामध्ये 177 शालार्थ आयडी केले. आता बघा, हा गुन्हेगार, अक्षम्य असा गुन्हेगार, महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला चुना लावणारा हा विधानसभा निवडणूक लढवतो. आणि मग त्याच्या एक दिवस असं लक्षात येतं की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे. मग आपण त्या वॉशिंग मशीन मध्ये घुसले
24 मध्ये मग राम मंदिर रथयात्रा काय अमुक काय भाजपच्या संस्कृतीला शोभतील असे सगळे इव्हेंट्स गिरीश महाजन यांच्या बरोबर ते करायला लागले. मग ते राष्ट्रवादीचं घड्याळ विसरले, आधीचा पंजा विसरले, मस्त मजा. मग असे 20-30 लाख रुपये गोळा केले. मग निवडणुका कोणत्या पैशातून लढले आणि भाजपचे नेते म्हणून कोणत्या कशाच्या बळावर तुम्ही मिरवताय महाराष्ट्रामध्ये? हा हरामाचा पैसा. आणि मग हे बघा, आता जर वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजे जसं आता 2019 मध्ये काय आहे की जसं लक्षात आलं की शिक्षण मंत्रालयावर काय व्हायला लागलं, खूप कार्य म्हणजे दबाव यायला लागला कामाचा. म्हणून शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलं की तुम्ही काय करा, तुम्हीच शालार्थ आयडी द्या. तुम्ही त्याच्यासाठी जे कागदपत्र असतात ना, हजेरी पत्रक आहे, नियुक्ती पत्रक आहे, जाहिरात दिलेली असेल वगैरे वगैरे, असं काय करा, सगळे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या मनमानीनुसार करा, कागद करा, तुम्हीच सह्या करा, तुम्हीच त्याला परवानगी द्या, ओके म्हणा, आमच्याकडे पाठवा, आम्ही लगेच ओके करतो, वेतन सुरू होईल. मग 20-30 लाख पर हेड जो माल आ रहा है आम्हालाही पाठवा. आम्ही पण लाजा सोडलेला आहे. बरं, आमच्या अवतीभोवती जे विधिमंडळात इकडं तिकडं सगळेजण आहेत, यांनी तर किती सोडलेले आहेत. मग आम्हाला आमचं पर्सेंटेज पाहिजे की नाही? सगळी मिली भगत आहे. हे उघडकीला जोपर्यंत येत नाही, नियती जोपर्यंत काठी दंडुका छडी मारत नाही, टिंब मध्ये घुसवत नाही, आणि मग एकदा लीक झालं की मग पुन्हा तत्वज्ञानाचा आव आणायचा, सार्वजनिक कारभाराची जबाबदारी घ्यायची, ती अर्धवट घ्यायची. आता गिरीश महाजन यांना संजय गरुड कोणते उद्योग करत होता, करत आहे, हे माहिती असणार की नाही? 100% माहिती असणार. कुठून येतोय पैसा, कसा पचवला जातोय, कसं राजकारण खेळलं जातोय या पक्षातून त्या पक्षात, सगळं माहिती असतं. पण जोपर्यंत उघडकीला येत नाही तोपर्यंत तो आपला दादा गोंधळात बसायचा. आता आता गेलेले आहेत पकडले. अशी किती दादा आहेत. आता नागपूरचं उदाहरण घ्या. नागपूर विभागात भंडारा गोंदियासह 622 नियुक्त्या झाल्या. त्याच्यानंतर त्याच्यातल्या वैध किती हो? फक्त 75. म्हणजे बाकीचे 547 नियुक्त्या ह्या बोगस. शालार्थ आयडी द्या, वेतन सुरू करा. नाशिक विभागात काय 841 अधिक बोगस, म्हणजे 841 पेक्षा अधिक बोगस. जवळपास 160 कोटी रुपयांची फसवणूक झालेली एका याच्यात. मग संशयित किती अधिकारी अधिकारी संस्थाचालक, शिक्षक, लिपिक, तर ते 1200च्या वर आहे. आणि शाळांची संख्या जसं सांगितलं की 200च्या वर आहे. आता या प्रकरणाची चौकशी करावं म्हणून जुलै ऑगस्ट मध्ये मागच्या 2025 मध्ये एसआयटी नेमली. विद्यमान सरकारने एसआयटी नेमली आणि एसआयटीचे प्रमुख म्हणून डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार, जे आता ग्राम विकास सचिव आहेत, त्यांची नियुक्ती केली. त्यांना सांगितलं 3 महिन्यातच तुम्ही याचा कांडक वाजवा, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. लागले कामाला. काम अजून पूर्ण होईना ना. 9 महिने झाले, जवळपास 9 काय 11 महिने झाले. मुदत 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 मुदत. एसआयटी एकदम थाटामध्ये निवली जाते. आता बघा, आम्ही एसआयटी निवलेली आहे. बरं, आता ते काल परवा कोण, ते संदीप मेटके एसीपी, त्यांनी सांगितलं की हा संजय गरुड कसा पकडला, काय काय वगैरे ते सगळं केलेलं आहे. आता इतर जे घोटाळे आहेत शिक्षण क्षेत्रातले, त्याही आधी बघा, हे शैक्षणिक घोटाळे करणारे जे अधिकारी आहेत, उल्हास नरड हा एक शिक्षण उपसंचालक, तो गडचिरोली इथं होता, नागपूर विभागात सक्रिय, बराच त्याचा मोठा इतिहास आहे. निलेश वाघमारे हा वेतन पथक अधीक्षक, प्राथमिक शिक्षण, नागपूर जिल्हा परिषद. त्याच्यानंतर नितीन उपासनी, माजी शिक्षण उपसंचालक. त्याच्यानंतर हे हे जे ना नितीन उपासनी, हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुद्धा होते. फार महान व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर शशिकांत हिंगोणेकर,
हे काय निवृत्त माध्यमिक शिक्षण अधिकारी जळगाव जिल्हा परिषद ऑगस्ट 11 ते 15 बीड येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी 2015 नंतर मराठी लेखक आणि कवी म्हणून उल्लेख आणि राज्य पुरस्कार मिळवले असे महान. आता जे बाकीचे घोटाळे बघा, म्हणजे काय चाललेलं आहे हे दिसतं. शालार्थ आयडी घोटाळा, आता त्याची आपण चर्चा केलेली आहे. शिक्षक भरती मान्यता घोटाळे, नागपूर व इतर विभागात बोगस नियुक्त्या, मृतांच्या स्वाक्षऱ्यांचा वापर, बॅक डेटेड आदेश, किती पुढे गेलेलं बघा. त्याच्यानंतर परीक्षा संबंधित घोटाळे, पेपर फुटीवर नक्कल, टीईटी 2026 त्याची चर्चा सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द, आग्र्यातील छापखान्यातून चोरी, 12वीची नक्कल, नीट, सीईटी वगैरे ते तर आहेच. इतर प्रकरण म्हणजे वसतिगृह अनुदान घोटाळे, हे कॅगनेच ताशेरे मारलेले. 6 वसतिगृहांमध्ये एकही विद्यार्थी नसताना 2020 ते 2024 दरम्यान 1,62,00,00,000 रुपये निधी काढला आणि गिळला, मस्तपैकी गिळला. त्याच्यानंतर फार्मसी महाविद्यालय व पीसीआय संबंधित अनियंत्रित महाविद्यालय मंजुरी, रिक्त जागा 11,000 अधिक बी फार्म जागा रिक्त, पीसीआय अध्यक्षांविरुद्ध सीबीआय चौकशी, लाचखोरीचे आरोप झाले. इतर प्रकरणे अनुदान घोटाळे, बेकायदेशीर शाळा, कोचिंग क्लास, सध्या कोचिंग क्लासची फार चर्चा सुरू आहे. म्हणजे शाळेत शिकवायचं नाही, तू तिकडे ये, शिकवणी माझा क्लास आहे तिकडे ये, हजारो रुपये मला दे, मी इकडून पगार पण घेतो, तिकडेही शिकवतो, माझ्या बापाचं काय जातं, तुला स्वप्न दाखवतो, असं करून लुटलं जातंय. जेन झी मरत आहे. पुन्हा तिने आरोप केला की तिला काही समजत नाही, ती गटरच आहे, तिने अमुक आहे तमुक आहे असं म्हणायला आम्ही रिकामे. सगळा वसा राष्ट्रप्रेमाचा, याचा राष्ट्रसंघाचा कुणी घेतलेला आहे? आम्ही मार्केटिंग करू, आम्ही प्रमाणपत्र देऊ, हे घ्या, तुम्ही राष्ट्र देशभक्त आहात की कोण आहे तुम्ही, काय अर्बन नक्षल आहे का, अमुक आहे, हिंदू मुस्लिम करो, हे असं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सुखात चाललेलं आहे. आणि आपण काय करायचं, एकदम स्वस्तपणे असं छानपैकी हे बघत बसायचं, एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.